तर आता असं का म्हणता येतंय की जर शिंदेंनी ती एक गुगली टाकली तर मुंबईमध्ये भाजपला जे स्वतःचं महापौर आणण्याचं स्वप्न आहे ते त्यांना भंग होताना दिसू शकतं। आता ती गुगली काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच, मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात मुंबई महापालिकेसाठी एक अंतर्गत सर्वे देखील घेतलेला आहे। आता हा सर्वे काय आहे, कशाला घेतलाय, त्यातून काय समोर येत आहे याची देखील आपण माहिती घेऊया। दरम्यान चॅनलवर तुम्ही नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदे यांची शिवसेना ते अजितदादा आणि भाजप हे सगळे महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे मुंबईच्या निवडणुकांसाठी। आणि तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने कित्येक वेळा बोलून पण दाखवलंय। एकनाथ शिंदे यांनी तर दसरा मेळाव्यालाच महायुती म्हणून लढायचंय असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आता या सगळ्यात मात्र तिन्ही पक्ष एकत्रित लढताना जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आता ही रस्सीखेच जास्तीत जास्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्याचं कारण काय, तर मुंबई महापालिकेत 227 जागा असून शहरामध्ये मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांचंच प्राबल्य जास्त आहे महायुतीचं पाहिलं तर। त्यामुळे मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी अधिक जागांचा आग्रह तरी धरणार नाही। शिवाय राष्ट्रवादी आपापल्या पॉकेट्समध्ये स्वबळावर लढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। जर ते स्वबळावर लढले अजितदादा यांचा पक्ष तर त्यांच्या जागा निवडून आल्यानंतर ते महायुतीत सत्तेसाठी पाठबळ देतील, बीएमसी साठी तरी। आता याच एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमध्ये ते एक मोठी गुगली देखील टाकू शकतात जागा वाटपावरून। आणि ही गुगली काय, तर भाजपला कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा महापौर मुंबईवर बसवायचा आहे, त्यासाठी भाजपला निम्म्याहून अधिक जागा हे जिंकण्याची गरज असणार आहे। मग जर भाजपला निम्म्याहून कैक जास्त जागा जिंकायचे असतील तर तेवढ्या लढवाव्या पण लागतील। त्यामुळे भाजप 160 ते 175 जागांसाठी आग्रही आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाने, त्यांच्या गुगलीने महायुतीत खळबळ उडू शकते। आता ती गुगली काय, तर पक्षातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांची संख्या पाहून, म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये जी इच्छुकांची संख्या आहे, माजी नगरसेवक आहे, त्यामुळे 110 ते 114 जागांचा प्रस्ताव हा शिवसेना भाजपकडे ठेवण्याची शक्यता आहे। शिंदे हा प्रस्ताव भाजपकडे ठेवतील की मला 110 ते 114 जागा पाहिजेत। 227 जागा असलेल्या एकूण 227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेचा बहुमताचा जादुई जो आकडाच आहे तोच 114 आहे। अशात शिंदेच्या मागणीवर भाजपची भूमिका पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांनी हा जर प्रस्ताव ठेवला एकनाथ शिंदेनी भाजप समोर तर निम्म्याहून जागा हे निवडणुकीसाठी कशा घेता येतील, मग महापौरची जी मागणी असेल ती कशी असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल। याशिवाय समजतंय की एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्यासाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू केला। निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन ते तिकीट वाटप करणार आहेत, परंतु जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती शिंदेच्या शिवसेनेत आहे। त्यामुळे 100 ते 114 हून कमी जागेवरती एकनाथ शिंदे देखील होकार देण्याची शक्यता कमीच आहे। आता जर आपण एकनाथ शिंदे यांना 2017 ते 2022 दरम्यानचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा आपण पाहतो तर जवळजवळ 62 माजी नगरसेवक शिंदेसोबत आहेत। हे मी तुम्हाला 2017 ते 22चं सांगतोय, याच मागच्याच टर्मचं सांगतोय। आणि 2017च्या पूर्वी जे माजी नगरसेवक होते त्यात देखील जवळजवळ 65 माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय असं म्हटलं जात आहे। मग आता हे सगळे एकत्र असताना त्यांची नाराजी, बंडखोरी, फूट टाळत या सर्वांना जर सामावून घ्यायचं असेल एकनाथ शिंदेंना तर 110 हून अधिक जागा त्यामुळेच लढवण्याची त्यांना देखील नितांत गरज असल्याचं दिसतंय। त्याहून कमी मध्ये तर स्वतःला अजिबात गुंडाळता येणार नाहीये एकनाथ शिंदे यांना। मात्र भाजपची यावर काय प्रतिक्रिया असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आता तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे ही अशी गुगली टाकतील का, त्यांनी एवढ्या जागेवरती प्रस्ताव ठेवला तर भाजप त्याला होकार देईल का, तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे उद्या एक महत्त्वाची सुनावणी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी सुनावणी सिम्बॉलवरून सुरू होती कोर्टामध्ये, त्याची महत्त्वाची जी सुनावणी आहे ती उद्या होणार आहे। त्याची एक महत्त्वपूर्ण माहिती बातमी आम्ही एक वेगळी केली आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट होतच असेल, तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका। धन्यवाद।